नमस्ते. सुरुवातीला आपले सर्वांचे धडपडणारी मुले ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण एका नवीन प्रवासाची सुरुवात करत आहोत. ह्या प्रवासाचं नाव म्हणजे सारं काही मुलांसाठी. वाचक स्वर अमोल अरोटे. मूल वाढवायचं म्हणजे काय? चांगले पालक व्हायचं म्हणजे काय? मुलाला स्पर्धेचा घोडा न बनवता फुलवायचं म्हणजे काय? त्याचं परिसराशी नातं जोडायचं म्हणजे काय? आज अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि सुजन पालक होण्याची गरज आहे, ती पालकांच्या प्रशिक्षणाची. मुलं जसं गरिबीत बिघडू शकतात तसं ते तितकं समृद्धीतही बिघडू शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी उद्याची ही पिढी नॉर्मल बनवायला हवी. त्यासाठी आज आपण बघूयात शहाणपण देगा देवा. एखादं मूल पुरेसं बोलत नाही, इतरांशी मैत्री करत नाही, कधी वय वाढलं तर चालू शकत नाही, किंवा ते मूल मनानं अस्वस्थ आहे, घरी आई वडिलांचं न पटण्याचे गंभीर प्रश्न आहेत, मूल शाळेत मागे पडत आहे, अशा असंख्य समस्या जाणून बऱ्याचदा मुलांचे डॉक्टर मुलांना बालभवनात पाठवतात. असा सल्ला पालकांना देतात. अशा मुलांना आम्हीही बालभवनात लगेच सामावून घेतो आणि बऱ्याचदा त्यांचे प्रश्न काही काळातच सुटतात. बरोबरच्या 20-25 मुलांमध्ये रोज संध्याकाळी मैदानावर खेळणं, त्यांची भाषा कानावर पडणं, अनेक आनंददायी उपक्रमांत सामील होणं, या सगळ्यांचा प्रश्न सुटायला खूप मदत होते. जेव्हा असं जाणवतं की मुलं प्रश्नांना काहीच पालकांचे आहे किंवा प्रश्न मुलांचा नाही त्यांच्या पालकांचाच आहे, तेव्हा त्यांनी समुपदेशनाकडे जायला हवं, म्हणजेच काउन्सिलरकडे जायला हवं, असा आग्रही आम्ही धरतो. 4 वर्षाची मुलगी हाका मारल्या तरी जेवायला येत नाही म्हणून रागानं तिच्या गालाला गरम उलासलं लावणारी तिची आईच होती. आई वडिलांच्या भांडणामुळे आपल्या आयुष्यात अंधारच आहे असं मानून चित्र रंगवताना ती एक काळाच रंग वापरते. तसेच हा मुलगा वाईट आहे असा शिक्का बसलेला एक मुलगा होता. त्या शिक्क्यामुळे तो वस्तूंची तोडफोड करत होता आणि शिव्या देऊन इतरांवर थुंकतही होता. एकदा सहलीला यायचं त्याच्यामुळे उशीर झाला आणि बस निघून गेली म्हणून राग असह्य होऊन रस्त्यातच त्याच्या आईने त्याला लाथाबुक्क्यांनी मारलं होतं. आपल्याच मुलाला निर्दयतेने रस्त्यावर मारणारी आईच होती. कधी मुलांच्या चित्रांमधून, कधी त्यांच्या वेगवेगळ्या वागण्यातून, तर कधी पालकांच्या वागण्या बोलण्यातून मुलांचे प्रश्न जाणवतात. त्यांच्यावर जेवढ्या लवकर उपाय होतील तेवढं मुलांच्या हिताचं असतं, कारण मूल फार भरभर वाढत असतं. कुठले तरी प्रश्न, अस्वस्थता, विकृती घेऊन ते वाढलं तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मुलांचं दुसरं नाव आज आहे असं म्हणतात. त्यामुळे त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणूनच मुलाशी ज्याचा ज्याचा संबंध येतो त्या सर्व प्रौढांनी या प्रश्नांची समज असायला हवी. आमच्याकडे मुलांचे काहीही प्रश्न नाहीत असे शाळांनी म्हणूच नये, तर हे प्रश्न समजावण्याची दृष्टी सर्व शिक्षकांना द्यायला हवी. त्या मुलाची, त्या चमत्कारिक वागण्याची, त्या पालकांची चेष्टा न करता त्यांना अगदी मनापासून शक्य ती सगळी मदत शाळांनी देखील करायला हवी. कित्येकदा असं आढळतं की पालकांशी मोकळेपणाने बोलल्यानंतरही त्यांना खूप मदत होते. आपण पालक म्हणून कसे आहोत, कसं असायला हवं याबद्दल त्यांच्याशी बोलावं लागतं. आपलं मूल कसं आहे ते त्यांना समजावून सांगावं लागतं. तसंच आपलं घर आज मुलांना काय देत आहे याबाबतही पालकांशी जागरूकता संवादातून वाढवावी लागते. मुलांशी चांगला संवाद साधावा कसा याची पथ्ये पालकांना शिकवावी लागतात. मुलांकडे दुर्लक्ष न करणं, त्यांना धमक्या न देणं, त्यांची इतरांशी तुलना न करणं, त्यांचे निर्णय परस्पर न घेणं, त्यांच्यावर शिक्के न मारणं, त्यांना न रागावणं, मारणं टाळणं, अशी कितीतरी पालकत्वाची कौशल्य अंगवळणीच पाडावी लागतात. पालकांनी स्वतःचं आणि मुलांचं जग मोठं करण्याची गरज असते. याची जाण आली तर प्रश्न सुटायला मदत होते. आपण कुठे चुकतो हे पालकांच्या लक्षात येतं. मुलं लहान असताना पालकांना पालकत्वाचे शिक्षण देणं ही जाणत्या माणसांची मोठी जबाबदारीच आहे. त्यातून बहुतांश मुलांच्या समस्यांपासून बचाव होतो. पालक शिक्षणाचं हे काम नुसतीच विविध विषयांवर भाषण देऊन होणार नाही, हे शाळांनी लक्षात घ्यायला हवं, कारण हे कौशल्याचं शिक्षण आहे. त्यामुळे बालवाडीपासूनच पालकांसाठी ही अभ्यासक्रम आखायला हवेत, तरच मुलांना त्याचा उपयोग होईल. आजचे तरुण असे आहेत की त्यांना स्वतःचा जन्म स्वतंत्र कुटुंबात झाला आहे. स्वतःला मूल होईपर्यंत त्यांनी लहान मुलं हाताळलेलीच नाहीत किंवा सांभाळलेले नाही. घरात मोठी माणसं नाहीत, त्यामुळे मुलं ही त्यांना न पेलवणारी जबाबदारी वाटते. त्यातच नवरा बायकोचं पटत नसेल तर कुटुंब अधिकच ताणतणावातून जात असतं. आज कित्येक घरं अशी आहेत की त्यातले बाबा कामानिमित्त दुर्गावी किंवा परदेशात असतात. कधी कधी आई देखील घरापासून लांब असते.
याचा घरातल्या माणसांवर मुलांवर अतिरिक्त ताण असतो. सतत अस्वस्थ असलेल्या मोठ्या माणसांच्या सहवासात मुलांनी मग लवकर मोठं होण्याची अपेक्षा असते. बालपण जसं गरिबीत हिरावलं जातं तसं ते आर्थिक संपन्नतेही हिरावलं जातं. तो निवांतपणा, ती मोकळी, चुकलं तर चुकलं, जाऊ दे असं प्रेमाने म्हणणारी मोठी माणसं ह्या सगळ्या बालपणाच्या गरजा आता आहेत. 4 खेळणी कमी मिळाली तरी काही बिघडत नाही. मुलं कशातून खेळ शोधून काढू शकतात, पण हे सर्व गोष्टींमध्ये पालकांच्या मनाचं स्वास्थ्य फार महत्वाचं आहे. घर लहान, खेळायला सोबत कुणी नाही, मित्र नाही, सर्व दारं बंद, अशा सोसायट्यांमध्ये असंख्य मुलं आज गुदमरत आहेत. आई वडील त्यांच्या नोकरी व्यवसाय बांधले गेलेत. मग मुलं कुणातरी सोपवायची. पाळणा घर ते शाळा, पाळणा घर ते ग्राउंड, पाळणा घर ते क्लास अशी मुलं दिवसभर फिरवली जातात. एक मूल मला बालभवनात नाही जायचं म्हणून कवटाळून रडायचं. जणू काही हा माझाच दोष आहे असा ठपका मनात बाळगून त्याची आई माझ्याशी भांडायला आली. त्याचा दिनक्रम पाहिला तर ते मूल सकाळी 6 वाजल्यापासून घराबाहेर असायचं. त्याला आई वडील भेटायचे नाहीत. पाळणा घर ते शाळा, पाळणा घर ते क्लास हे त्याचे चक्र संपले की त्याला घरी जावंसं वाटलं तर त्यात त्याची काय चूक? त्याला खरंच सध्या बालभवनात पाठवू नका अशी मी त्या आईला विनंती केली, कारण त्याला आई हवी होती. ती मिळाल्यावर त्याचा प्रश्न आपोआप सुटला असता. आज पालकांना बेबंद अपेक्षांपासून मुलांचा बचाव करायला हवा. मला माझ्या मुलाला क्रिकेटियर करायचं आहे, माझी मुलगी नृत्यांगना व्हायला हवी, माझ्या मुलाला स्केटिंगला घातलं पाहिजे, त्यांनी सुवर्ण पदक मिळवायला हवीत. 4थ्या वर्षापासूनच खरोखर अशा इतक्या स्पेशलायझेशनची गरज आहे का? महत्वाकांक्षी पालकांना वाटतं की 20 मुलांच्या गोतावळ्यात जनरल शिकून काय होणार, पण मग आपली मुलं मातीत, वाळूत, पाण्यात कधी खेळणार? ती इतरांशी मैत्री कधी करणार? स्वतःच्या हातांनी नवनव्या गोष्टी करायचा आनंद ती कशी मिळवणार? ती शेती कधी करणार? आज आपण शहरी आयुष्यात मुलांना एक बंदिस्त कोशात वाढवत आहोत. जणू स्पर्धेत धावणारी घोडीच आपण तयार करत आहोत. इतरांकडे त्यांनी लक्ष द्यायचं नाही, इतरांसाठी काही करायचं नाही, घरातली साधी साधी कामं त्यांनी करायची नाही. मग काय होईल? मोठेपणी अशा मुलांचं या कोशामुळे त्यांच्या भविष्यात मानसिक अस्वास्थ्य तर लिहून तर नाही ठेवलं ना? गरीब वस्त्यांमधील मुलं बालभवनामध्ये खेळतात, आम्ही पाहतो. तेव्हा 14-15व्या वर्षी एखाद्या मुलीचं लग्न झालं की खूप वाईट वाटतं. त्यात तिच्या आईची असहाय्य दिसत असते. वर्षभरात या खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलीला मुलं होतात. नंतर येऊन जेव्हा ती सांगते की बालभवनाचा काळ तिला आयुष्यात सर्वात चांगला काळ होता, छान खेळता आलं, वाचता आलं, तेव्हा खूप समाधान मिळतं. अजूनही ती कधी सुट्ट्याच्या दिवशी येऊन बालभवनात खेळू शकते. यातून ती आई म्हणून मुलाच्या वेगळ्या पद्धतीने विचार करते. मुलांच्या गाण्यांकडे, गोष्टींकडे, खेळाकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहते. तेव्हा लक्षात येतं की बालपणात आनंद सुजान पालकत्वाला जन्म देत असतो. घरात आणि शाळेत बसून आणि बसून राहून मुलांना धावता येत नाही, उड्या मारता येत नाहीत, कोलांटी उडी मारता येत नाही. त्यांच्या शरीराचा लवचिकपणा आज 3ऱ्या वर्षापासूनच कमी होत आहे. त्यांच्या आहाराचा विचार करायला पालकांना वेळ नाही. सहलीला खाऊ म्हणून मुलं तयार वेफरची मोठीची पाकिटे आणतात. टीव्ही, कॉम्प्युटर हेच त्यांचे मित्र, कारण त्यांच्याशी गप्पा मारायला कोणाला वेळ नाही. अशा वातावरणात मुलं विकृत झाली नाही तर नवलच. डॉक्टर उल्हास लुकतुके मोठे मनोविकार तज्ज्ञ आहेत. त्यांना बालभवन दाखवून मी एकदा विचारलं होतं, या उपक्रमाविषयी आपल्याला काय वाटतंय? ते म्हणाले, इथे येऊन मुलं आयुष्यभर नॉर्मल राहतील. त्यांची ही प्रतिक्रिया मला फार मोठी आशादायी वाटते. अशा पद्धतीने पालकांना शहाणपण देणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.